नमस्कार. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने थोड्याफार आठवणी जाग्या करूया, कारण आता पूर्वीसारखं शाळेत जाणं होत नाही किंवा शाळेत असतानाचं झेंडावंदन जे काही आहे, ती जी काही फिलिंग आहे ती वेगळीच आहे. सुरुवातीला उठण्यापासून त्याच्या आधी मेहंदी वगैरे काढली जायची. आम्ही लहान असताना म्हणजे हातावर स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळे मेहंदी काढूया किंवा बूट नवीन घ्यायचे असायचे, ड्रेसला छान इस्त्री केली जायची, नवीन ड्रेस घेतला जायचा शाळेचा आणि मग सगळं असं तयार होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर शाळेत गेलं जायचं. तर त्याच्या आधी आमच्याकडे भित्तीपत्रक केलं जायचं बरं का शाळेत असताना. तर ते भित्तीपत्रकासाठी जे काही मजकूर लिहायचा असेल तो लिहिला जायचा प्रोजेक्ट पेपरवर किंवा ते चिकटवलं जायचं, त्याची तयारी असेल किंवा ते भित्तीपत्रक उद्घाटनाच्या प्रसंगी थोडंफार मनोगत व्यक्त करणं असेल किंवा त्याचं भित्तीपत्रिकेची माहिती सांगणं असेल, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये माझा सहभाग असायचा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला प्रामुख्याने आठवतात. आणि त्याचबरोबर वडा आणि जिलबी म्हणजे बटाटे वडा आणि जिलबी हे जे काही समीकरण आहे ते सुद्धा आवडतं. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हे आमच्याकडे खाल्लं जायचं. तुमच्याकडे जिलबी खाल्ली जाते का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर झेंडावंदनाच्या वेळेला NCCची परेड असेल, प्रत्येकाला रांगेनं उभं करणं असेल. आमचं तिन्ही ज्युनियर KG म्हणजे बालवाडी, पहिली ते चौथी आणि 5वी ते 10वी आणि कॉलेज म्हणजे 11वी ते सिनियर कॉलेज असं सगळं एकदम झेंडावंदन असायचं. त्यामुळे प्रत्येकाला असं लाईनीमध्ये उभं करायचे, एक हाताचं अंतर ठेवून उभं राहा वगैरे किंवा सॅल्यूट करून झेंड्याला सलामी देणं असेल, राष्ट्रगीत म्हणणं असेल सगळ्यांनी मिळून. या सगळ्या गोष्टी आज खूप झेंडावंदनाच्या निमित्तानं आठवत आहेत. यावर्षी नाही गेले तरी पुढच्या वर्षी नक्की मी वीराला घेऊन झेंडावंदन करायला जाईन शाळेमध्ये आणि त्या जुन्या आठवणी परत जाग्या करेन. आणि अशाच कार्यक्रमांमधून बोलण्याची संधी मिळाली, त्यामुळे वक्तृत्व चांगलं होत गेलं, स्टेज डेअरिंग वाढत गेलं. तर अशा सगळ्या आठवणी शाळेतल्या जाग्या झाल्या आज जेव्हा. आणि त्याचबरोबर आणखीन एक आठवण सांगायची अशी, ती शाळेतलं झेंडावंदन आवरलं की एखाद्या वर्गाला सांगितलं जायचं की ह्या वर्गाने आज कचेरीमध्ये झेंडावंदन करायला जायचंय. तर रांगेनं हात धरून म्हणजे आपल्या पार्ट्याचा हात धरून त्या ढोलच्या गजरामध्ये काही काही वेळेला समूहगीत म्हणत असेल किंवा घोषणा देत असेल, कचेरीमध्ये जाऊन तिथलं झेंडावंदन करायचं. एक छान असा वेगळाच माहोल तयार झालेला असायचा. तुम्ही असा झेंडावंदनाचा माहोल कधी जाणवलाय का तुम्हाला? किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा आता तुम्हाला असं वाटतंय का की आपण परत एकदा लहान व्हावं आणि शाळेत जाऊन झेंडावंदनाला जावं? झेंडावंदन चालू असताना समूहगीत म्हणणं असेल तर ते सुद्धा एक वेगळा आनंद देऊन जायचं. समूहगीताचा आपण भाग असायचो. तर अशा सगळ्या आठवणी असायच्या झेंडावंदनाच्या. ह्या आजच्या दिवशी या झेंडावंदनाच्या निमित्ताने या बऱ्याचशा आठवणी जाग्या झाल्यात. तुमच्या सुद्धा जाग्या झाल्या असतीलच, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, भारत देशाचा आपण अभिमान बाळगूया. भारत माता की जय.